हॅलो नमस्कार, मी शर्मिला. तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात सर्वजणी? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि हो, कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी अगदी हृदयातून आभारी आहे. आजच्या आपल्या व्हिडिओला जरा वेगळ्या पद्धतीने सुरुवात झालेली आहे. मगाशी मी तुमच्यासोबत शेअर केलं, सकाळी 5 वाजल्यापासूनचं हे माझं रुटीन आहे. आता 5 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत म्हणता येईल. कालचा दिवस एवढा धावपळीचा आणि कामाचा गेला, ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे शेअर करणारच आहे. मी रोजच्यासारखी भांडी वगैरे पहिल्यांदा मांडली नाही, ती साईडलाच ठेवली. पहिल्यांदा मी किचन मोठा जो आहे तो ओल्या कपड्यांनी साफ करून घेतला आणि नाश्त्याला सुरुवात केली. आता तुम्ही म्हणाल ताई एवढ्या लवकर सकाळी 5 वाजता नाश्ता? तर हो, आज माझं कामाचं रुटीन जे आहे ते फार वेगळं असणार आहे. आणि त्याचबरोबर अजून एक म्हणजे माझी जी मुलगी आहे छोटी, तिच्या देखील स्कूलमध्ये इव्हेंट आहे, त्यासाठी त्यांना बाहेर जायचं आहे. तर ती लोक बोरिवलीला जाणार होते आज, त्याचीच ही माझी तयारी चाललेली आहे. त्यासाठी मी सर्वप्रथम तिची तयारी करणार, तिला नाश्ता वगैरे करून मग स्कूलमध्ये सोडून माझी पुढची जी काही कामं आहेत ती तुमच्यासोबत शेअर करेन. आता तिने रात्रीच मला सांगितलं होतं की मम्मी मला उद्या चीज पराठा हवा आहे नाश्त्याला. तर बघा, त्यासाठी मी इथे आता चीज पराठा बनवून घेत आहे, तर ते देखील तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करते. ही चपाती अशी छानशी लाटून घ्यायची, जास्त जाड लाटायची नाही, कारण जर आपण त्याच्यामध्ये चीज टाकणार आहोत. चपाती जास्त पातळ लाटली तर ती फुटून तव्यावरती चीज सगळं चिकटलं जातं आणि ते करपतं. त्यामुळे जाडसरच चपाती लाटून घ्यायची. सगळे बेसिक पावडर मसाले टाकून घ्यायचे तेल लावून चपातीला, आणि त्याच्यानंतर अशी चीज लावायची आणि चौकोनी घडी करून हा जो पराठा आहे तो जाडसरच लाटून घ्यायचा. लाटताना पण तो पातळ होता कामा नये, त्यामुळे तो फुटला जातो जर पातळ केला तर. तव्याला तेल लावून छान असा तव्यावरती मस्त खरपूस भाजून घ्यायचा. खायला अतिशय छान लागतो, गरम गरम तर खूपच मस्त लागतो. तर मुलांना फार आवडतो. असा कमी वेळेमध्ये फटकन होणारा पदार्थ आहे, एवढा काही त्याला जास्त टाईम लागत नाही. त्यासाठी मी अगोदरच नियोजन करून ठेवलं होतं, सगळी त्याची तयारी करून ठेवली होती. तर आता इथे पराठे मी पटकन लाटून घेतले, तिला नाश्ता दिला आणि आता तिचा टिफिन पॅक करते जो तिला. कारण बघा कसं असतं ताईंनो, प्रवासाला निघालं ना की आपल्याबरोबर काही ना काही थोडासा नाश्ता खाणं असणं खूप गरजेचं असतं. कधी भूक लागते, कधी काही प्रवासामध्ये अडचणी येतात, ट्रॅफिक वगैरे लागतं, त्यामुळे पोचायला आपल्याला जिथे जाणार असतो तिथे लेट होतं. त्यामुळे मी तिला बाकी खाऊ तर दिलाच होता, वेफर्स वगैरे, त्याबरोबर टिफिन पॅक करून दिला. तर आता बरोबर 5:30 वाजता आम्ही दोघी स्कूलमध्ये निघालो होतो, कारण मला तिला सोडायला स्कूलला जायचं होतं. काल मिस्टरांची नाईट शिफ्ट असल्यामुळे ते घरी नव्हते. मग आम्ही ऑटोनीच गेलो स्कूलला. कारण बघा, मुलांची एवढी घाई असते ना की टीचरनी याच टायमिंगला सांगितलेलं आहे मम्मा पोचायचंच आहे तेवढ्या वेळेत, असं तिला 5:45ला पोचायचं होतं, म्हणून तिची घाई चालली होती. म्हटली आपण ऑटोनीच जायचं, तर म्हटलं ठीक आहे. अशा प्रकारे आम्ही निघालो. सकाळचं थंडीचं वातावरण आहे. हे रिक्षावाले काका पण मस्त स्वेटर वगैरे घालून रिक्षा चालवत आहेत. तर आम्ही आता स्कूलमध्ये पोचलेलो आहोत. तर ही वाशीला सेंट लॉरेन्स स्कूल आहे माझ्या मुलीची. तर बघा, असे बरेचसे इव्हेंटला जाणारे डान्स ग्रुप होते, तर तिकडे ते आले होते. त्यांचे पॅरेंट्स लोक सगळे सोडायला आले होते. तर अशी बरीचशी गर्दी झालेली होती स्कूलच्या बाहेर. मग यांना आम्ही गेटमधून आतमध्ये सोडलं, परंतु गाड्या काही लगेच गेल्या नाहीत त्यांच्या. पुन्हा त्यांना क्लासरूममध्ये नेलं आणि 6:30 वाजता स्कूलमधून बरोबर त्यांच्या ह्या ज्या गाड्या आहेत, जवळजवळ 4 गाड्या त्यांच्या गेल्या होत्या इव्हेंटसाठी. तर आता बघा, इकडे माझ्या मुलीचा ग्रुप निघालेला आहे, बसमध्ये बसाय, ती हाय करते. तर आता पहिल्या देखील 2 गाड्या गेलेल्या आहेत आणि आता ही 3री गाडी निघाली आहे. भरपूर मुलं इव्हेंटसाठी निघाली होती, तिचे फ्रेंड्स आहेत, तर ते देखील मला बाय करत होते. खूप मुलांना कसं असतं ना बघा, पिकनिक असेल, कुठे बाहेर जायचं असेल तर एवढा आनंद होतो. तर तुम्ही बघितलंच असेल त्या मुलींच्या चेहऱ्यावरती किती ओसंडून आनंद वाहत होता. तर अशा प्रकारे 6:30 वाजता बस इथून निघाली आणि मग त्यानंतर मी घरी आले. घरी आल्यानंतर मग माझी पुढची ती दिवसाची कामं आहेत त्याला सुरुवात झाली. तर सगळ्यात पहिल्यांदा मग मी पूजा आहे ती माझी करून घेतली, कारण
देवपूजा झाल्यानंतर म्हटलं सगळ्यात पहिल्यांदा कपड्याची मशीन लावावी, म्हणजे तोपर्यंत जेवण होईपर्यंत कपडे धुवून होतील. तोपर्यंत ऋतुजा मला हे मोबाईलमध्ये तिचा आज MSCITची एक्झाम होती, त्याचा रिझल्ट दाखवत होती. तो मी पाहिला आणि कपड्याची मशीन लावायला लिक्विड टाकत होते मशीनमध्ये. म्हटलं कसं परत मशीन लावून ठेवली की बाकी कामं होईपर्यंत कपडे धुवून होतात, मग सुकत घालायला काही प्रॉब्लेम नाही होत ना. मग काय तर मग दिवसभर घरामध्ये तो कपड्यांचा रॅकचा गोंधळ राहतो. एक तर जागा नाही कपडे सुकवायला, रॅकवरतीच अशी सुकवायला लागतात ना. तेवढ्यात ऋतूचे पप्पा पण आले आणि त्यांना दीदी रिझल्ट दाखवत होती मोबाईलमध्ये चालवतं, तर आम्ही त्याच्याबद्दलच बोलत होतो. रिझल्ट कसं असतं बघा, मुलं मोठी असो छोटी असो, त्यांचे जे काही अचिव्हमेंट होतात त्यावेळेस आपण तसं आनंदाने त्यांना प्रोत्साहन दिलं ना, तर त्यांना अजून एक्झाम द्यायला किंवा मग एखादा कोर्स करायला खूप मनापासून इच्छा होते आणि ते अजून अजून पुढे आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अचिव्हमेंट करायला तयार होतात. तर इथे अगदी मी आज साधंसुद्धा असं जेवण करणार आहे, कारण मला बाकीची पण आज बरीच कामं होती. त्यामुळे मी सुकी भाजी न करता फक्त बेसनची छान अशी पोळी केली होती, ती तुमच्यासोबत शेअर केली. त्यानंतर पटकन कच्च्या बटाट्यापासून जी आमटी करतो तीच मी आता इथे करणार आहे. त्यासाठी सगळे बेसिक मसाले वापरून कांदा टोमॅटो वगैरे चांगलं तेलावरती भाजून घेतलं. बटाट्याच्या छान अशा बारीक फोडी केल्या आणि तेलावरती परतून मी त्याला फोडणी देऊन घेतली. बघा ताईंनो, आपण गृहिणी म्हटलं की दिवसभरामध्ये एवढी कामं असतात ना आपली, की कामाचं कितीही तुम्ही नियोजन करा, अगदी संध्याकाळी नियोजन करा की मी सकाळी अशा पद्धतीने कामं करेन, पण नाही, ते आपल्याला ॲडजस्ट होतच नाही. काही ना काहीतरी एक्स्ट्राची कामामध्ये निघतात आणि मग केलेल्या नियोजनाचं आपलं सगळं कालचक्र फिसकटून जातं. तर बघा, काल मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं जे दही लावलेलं, तर अशा प्रकारे एवढं छान घट्ट दही लागतं. आणि आता मी इथे तुम्हाला थोडीशी क्लिप शेअर करत आहे जानूच्या स्कूलमध्ये इव्हेंट जो प्रोग्राम होता त्याची. तिथून पुढे मग बघा, जेवण झालं, भांडी वगैरे झाली, किचन साफ करून झालं आणि तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं भाज्या जेवढ्या मी आणलेल्या होत्या श्रीच्या पप्पांनी, त्या सगळ्या अशाच फ्रीजमध्ये ठेवून दिलेल्या होत्या. कारण त्या दिवशी देखील मला अर्जंट काम निघालं होतं, बाहेर जायचं होतं, म्हणून मग त्या भाज्या नीट करायला मला आज वेळ मिळाला. तर म्हटलं दुपारी भाज्या जर नीट नाही केल्या तर त्याच्यातल्या पालेभाज्या खराब होऊन जातात ना. मग पटकन अशी मी अगोदर ह्या ज्या फळभाज्या म्हणजे टोमॅटो, मिरची, अद्रक वगैरे त्या अशा पद्धतीने धुवून घेते. म्हणजे काय होतं, जेव्हा आपण जेवण बनवताना आपला घाई गडबडीचा वेळ असतो तो वाचतो. म्हणजे आपल्याला असा मिरच्या टोमॅटो वगैरे धुवून घ्यावं लागत नाही किंवा अद्रक वगैरे. तर मी अशाच पद्धतीने नेहमी भाज्या आणल्यानंतर ह्या ज्या खराब न होणाऱ्या भाज्या आहेत त्या स्वच्छ अशा पाण्यामध्ये धुते आणि व्यवस्थित कपड्यावरती सुकवून मगच ते फ्रीजमध्ये ठेवते. आता टोमॅटो मी एका चाळणीमध्ये नितळण्यासाठी ठेवून दिलेली आहेत. त्यानंतर ज्या बाकीच्या भाज्या होत्या, म्हणजे बघा, पावट्याच्या शेंगा असतील, वाटाण्याच्या शेंगा, फ्लॉवर वगैरे, त्या मी काही अशा सोलून ठेवत नाही, कारण मग ते जे त्याचे दाणे असतात ते असे शिळे झाल्यासारखे वाटतात मला जेवढे पाहिजे तेवढ्या मी पद्धतीने त्यावेळेसच सोलून घेते, कारण शेंगेमध्ये जेवढे ते दाणे राहतील तेवढे ताजे राहतात. तर अशी बघा, मी सगळी भाजी एका कॉटनच्या कपड्यावर फॅनखाली सुकवून घेते. आता हे दिवसभर माझं काम चालूच होतं. दिवसभर या भाज्या सुकल्या. हे टायमिंग संध्याकाळी जवळजवळ 5:30-6चं होतं. तोपर्यंत माझं हे चालूच होतं, भाज्या साफ करणं वगैरे. त्यानंतर मी कोथिंबीर वगैरे ती देखील व्यवस्थित साफ करून ठेवली आणि त्यानंतर मग जेवणाला सुरुवात केली. मुलं स्कूलमधून आली, त्यांचा चहा नाश्ता वगैरे झाला. ते काही मी तुमच्यासोबत एवढं शेअर नाही केलं, कारण बाकीची पण मला आता कामं होतीच बरीचशी. तर बघा, आज इथे संध्याकाळी जेवणासाठी मी पालक पनीरची भाजी बनवणार आहे, तर तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर इथे सगळे जे मसाले वगैरे कसे मी तयार केले हे सगळं तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप मी दाखवलेलं आहे. की सुरुवातीला 2 मिनटं जो पालक आहे तो गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आणि तो लगेच मग परत थंड पाण्यामध्ये टाकायचा फ्रीजच्या, त्यामुळे त्याचा हिरवा कलर छान असा राहतो आणि त्याची पेस्ट तयार करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला या भाजीसाठी लागणारं वाटण असतं, त्यासाठी एक कांदा, टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर
ही देखील आपल्याला लागणार आहे आणि ते त्याचं वाटण करायचं. थोडंसं त्याच्यामध्ये आलं पण टाकायचं आणि याची चांगली बारीक पेस्ट करायची. पण बघा मगाशी मी तुम्हाला दाखवलं की मी नुसतीच भाजीची पेस्ट केली. मी विसरले होते त्याच्यामध्ये मिरची आणि कोथिंबीर देखील टाकावं लागतं. हे माझं परत डबल काम झालं. असं घाईघाईमध्ये कोणाकोणाचं होतं ताईंनो, माझ्या बाबतीत असं बरेच वेळा होतं. तर मी पुन्हा ही पेस्ट तयार करून घेतली आणि साईडला ठेवून दिली. अगदी बघा कलर तुम्हाला दिसतोय कसा हिरवागार कलर राहिला आहे, का तर आपण ते थंड पाण्यामध्ये पुन्हा भाजी टाकलेली होती. भाजी तयार करण्यासाठी सगळे मसाले वगैरे सगळी तयारी करून घेतली. त्यानंतर पनीर जे आहे ते तेलामध्ये फ्राय करून घेतलं. जो मसाला केला होता कांदा टोमॅटोचा तो व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेतला आणि त्यानंतर सगळे पावडर मसाले, थोडीशी कसुरी मेथी टाकली. त्यानंतर जी आपण काजूची पेस्ट केली होती बघा, तर ती देखील मी ह्याच्यामध्ये टाकून ही जी मसाला आहे तो असा छान बारीक गॅसवर भाजून घेतला. कारण कांदा टोमॅटो कच्चाच घेतलं होतं ना, त्यामुळे मसाला छान भाजायचा. आणि त्याच्यानंतर ही फ्रेश मलाई, आता मी दुकानातून मलाई नाही आणली, माझ्या घरी दुधाची जी साई होती त्यापासूनच मलाई बनवली. आणि त्यानंतर ही जी भाजी आपण बारीक केली होती मिक्सरला पालकची, ती त्याच्यामध्ये घालून घ्यायची. सुंदर अशी पालक पनीरची भाजी एवढी टेस्टी लागते ना ताईंनो, तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. बघा ताईंनो, जीवन ही निसर्गाची सगळ्यात मौल्यवान देणगी आहे. प्रत्येक व्यक्तीचं जीवन हे संघर्षानं सुखदुःखानं हे भरलेलंच आहे बघा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतो, आनंद असतं, त्यांनी आपण अनुभवाने आपलं जीवन हे भरलेलं असतं. जीवन म्हणजे काही केवळ नुसता श्वास घेणं नाही, तर प्रत्येक क्षणाचा आपल्याला आनंद लुटता आला पाहिजे. स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ काय आहे तो शोधता आला पाहिजे. नुसतंच आयुष्य किती वर्ष जगलो आहे यापेक्षा आपण ती वर्ष कशी जगलो आहे हे अधिक महत्त्वाचं असतं. तर बघा, आयुष्य हे कधी सरळ रेषेत चालत नाही, त्यात चढ उतार हे येतच असतात. आपल्याला संपवण्यासाठी येत नाहीत, तर ते आपल्याला काहीतरी नवीन शिकवण्यासाठी येत असतात. त्यामुळे आपल्याला कितीही संघर्ष आयुष्यात आला तरी त्यांना सामोरे जाऊन दुःख न करता आपल्याला जीवन जगायचं असतं. तर इथे बघा, आता मी मसाले भाताची देखील रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. एकदम साधा आणि काही मसाले जास्त वाटण वगैरे न करता मी एकदम 2 मिनटात अगदी हा भात बनवलेला आहे. तर त्यासाठी तेलामध्ये छान असे जिरे फ्राय केले. त्यानंतर कांदा टोमॅटो भाजून घेतला. हे जे पावटे होते ते अगोदरच भाजून घेतलेले, त्याचा कच्चा वास जातो म्हणजे. आणि थोडेसे पावडर मसाले त्याच्यामध्ये टाकले. आणि बघा, आपल्याला कमी वेळेमध्ये अशा पटकन मसाले भात करायचा असतो ना, तेव्हा या पद्धतीने करून बघा. खायला एवढा टेस्टी लागतो, पण याच्यामध्ये वापरताना इंद्रायणी तांदूळ वापरा, त्याची टेस्ट डबल होते. कारण इंद्रायणी तांदळाचा जो वास असतो ना, तो ह्या भाताची चव अजूनच वाढवतो. तर थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकली वरून आणि तांदूळ टाकले जेवढे हवे होते तेवढे. आणि कारण जे मी पाणी अगोदर उकळून घेतलेलं होतं ते तांदळाच्याच अंदाजे उकळलेलं होतं. तर अशा पद्धतीने माझं संध्याकाळी जे जेवण बनवलं ते तुमच्यासोबत शेअर केलं. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि जानूला आणण्यासाठी स्कूलमध्ये गेलो. टायमिंग रात्री 11चा झाला होता. ग्रुपवरती लोकेशन वगैरे मेसेज येत होते, म्हणून आम्ही घाई गडबडीमध्ये तिला घेण्यासाठी गेलो. गाड्या येईपर्यंत रात्री जवळजवळ 12:30चा टायमिंग झाला होता. कसं असतं ना, बाहेर गेल्यानंतर ट्रॅफिकमुळे देखील खूप त्रास सहन करावा लागतो आणि आपण अशा वेळेस कोणाला दोष नाही देऊ शकत, ना स्कूलला ना मुलांना. त्याच्यामुळे मग आम्ही 1 तासभर स्कूलमध्ये थांबलेलो होतो. तर हे बाजूचं असं वातावरण होतं सगळं. त्यानंतर मग आम्ही गाडीवरती 1-2 राऊंडसुद्धा मारले, कारण जेवण झालं होतं, टाईम पण होता. तर अशा प्रकारे बघा, आता त्यांच्या गाड्या आलेल्या आहेत आणि जानू पण आली आहे. किती दमली आहे बघा, तिचा चेहरा बघा. स्कूलमधून घरी येण्यासाठी फक्त 5च मिनिट लागतात, पण एवढ्या वेळामध्ये ती झोपून गेली होती. तर अशा प्रकारे आम्ही आता स्कूलमधून निघालेलो आहे. तर अशा प्रकारे आजचा दिवस खूप धावपळीत आणि कामामध्ये गेला. तर बघा ताईंनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. आणि हो, बाजूला असणारे बेल आयकॉन देखील प्रेस करा. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. श्री स्वामी समर्थ.